पंढरपूर भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेलं गाव. या पंढरीत लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी नेहमीच भक्तांचा ओघ असतो. हिंदुस्थानातील सर्वात मोठा संप्रदाय म्हणून ओळखला जाणारा वारकरी संप्रदाय. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायाचे माहेरघर म्हणून पंढरपूरची ओळख आहे. पंढरपुरात अनेक ऐतिहासिक वास्तू, मठ, मंदिरे, संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या अनेक वास्तू आजही हजारो वर्षाच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगतात. पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक चंद्रभागी तीरावर जाऊन भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाचा आवाज ऐकत माऊली माऊलीचा जयघोष करत सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊन भारावून जातो. अलीकडच्या काळात भक्तांकडून परमात्मा पांडुरंगरायाच्या भेटीचा ओघ वाढला आहे. त्यातच मंदिर परिसरात जुन्या पद्धतीचे व दाटणीचे गल्लीबोळे मोठ्या प्रमाणात आहेत. वर्षातील 4 वाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र या वाऱ्या करण्याची परंपरा संतांकडून चालू झालेली आहे. आजही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू ज्यांच्या घरात वारीची परंपरा आहे ते लोक अख्ख्या हिंदुस्थानातून 4 वाऱ्यासाठी पंढरपुरात येतात व पंढरपुराला वैष्णवांचा मेळा भरतो. पहिले गरिबांचा देव म्हणून ओळखला जाणारा पांडुरंग आता मध्यमवर्गीय व श्रीमंत लोकांनाही भुरळ घालतोय. त्यामुळे सुट्टीच्या दिवसातही पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. याला अनुसरूनच महाराष्ट्र शासनाने उज्जैन व वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मंदिर परिसरातील 650 मालमत्ता बाधित होणार आहेत. शासनाची अशी धारणा आहे की ही मंदिर परिसर रिकामा केल्यावर इथे भाविकांना सोयी सुविधा मिळतील. तर दुसरीकडे मंदिर परिसरातील स्थानिक लोकांचा या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध आहे. हे परंपरातले मठ आहेत, कारण का कॉरिडॉर आणला तुम्ही, पण ही परंपरेतले मठ असल्यामुळं इथं तुम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही. आणि जर करायचा झाला तर आमचा मुडदा पाडा आणि नंतर मग तुम्ही आमच्या मुडद्यावरनं काय करायचे ते पुढं करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी, वडगावकर जयराम स्वामी आज 500 वर्षाची मठ आहे. आमचा 200-250 वर्षाचा मठ आहे. गंगू काका शिरवळकर, जयराम स्वामी हे जुने मठ आहेत. आणि असल्या मठावर तुम्ही घालता हे तुमच्यासारख्याला शोभत नाही. कारण का आज जर मठ गेले, भजन कोणी करायचं? देवानं जवळ का घेतले? तर आमुची या बळे तुझं देव, पण आम्ही जर असलो तर तुला देव म्हणायचं. नाही तर उद्या आम्ही जर सांगितलं सगळ्या गावगाव देवळात जायचंच नाही, कुणीसुद्धा येणार नाही कुत्रं तुमच्या देवळात, बघायचं झालं तर बघा अजून. आणि आमच्या नादीला लागू नका. तुम्ही सरकार असेल तरी असा तुमच्या पायरीनं तुम्ही वागा, पण आमच्या मठाला जर धक्का लागला तर आम्हाला प्राणत्याग करावा लागेल. कॉरिडॉरला तीव्र विरोधाचे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे इथे राहणारा बहुतांश वर्ग हा वर्षानुवर्ष पांडुरंगाचे पुजारी असलेले बडवे, उत्पात व सेवाधारी समाज आहे. 1982 साली महाराष्ट्र शासनाने इथे पहिल्यांदा विकास आराखडा राबवून येथील लहान रस्ता मोठा केला. त्यात अनेकांची घरं, दुकाने, जागा गेल्या. त्याचा मोबदला बहुतांश लोकांना अद्यापही मिळालेला नाही. पंढरपूर जो सध्या पंढरपुरात कॉरिडॉरचा जो विषय चालू आहे किंवा त्या विषयासंदर्भात ज्या काय आता चर्चा सुलट उलट चालू होत्या, त्या चर्चेसाठी आता जे तुम्ही प्रश्न विचारताय किंवा जे सांगताय त्याच्यामुळं असं सांगण्यात येतं की तुम्हाला एका समूहावर म्हणजे 82 साली आमच्या पहिल्यांदा प्रॉपर्टी गेल्या, त्याचं नुकसान भरपाई अजून आम्हाला शासनाने दिलेलं नाही. 2014 साली जो भारतात कुठेही कायदा झाला नाही तो महाराष्ट्र सरकारने पारित केला. त्याला पंढरपूर कायदा असा 1973 पंढरपूर ॲक्ट असं म्हणतात. तो कायदा केवळ आमच्या समाजासाठी केलेला आहे. आमच्या समाजासाठी म्हणजे बडवे, उत्पात आणि अदर 7 सेवाधारी ह्यांच्यासाठी तो कायदा केलेला आहे. आणि आता पुन्हा 2025 साली तुम्ही कॉरिडॉरचं नवीन संकट आमच्यावर आणलंय की त्यात माझं घर, दुकान सगळं पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. माझा फक्त शासनाला हाच प्रश्न आहे आणि वारंवार हेच म्हणणं आहे की एका समूहावर, एका कुटुंबावर, समाजातल्या एका घटकावर तुम्ही किती वेळा अन्याय करणार आहात ह्याचा विचार सरकार म्हणून तुम्ही कुठं करणार आहात का नाही? का प्रत्येक टायमाला प्रशासनाचा खाक्या दाखवायचा आणि आमच्यासारख्यावर अन्याय करायचा? हे असं किती वर्ष, किती पिढ्या चालत राहणार? हा आमचा मूळ प्रश्न आहे.
विठ्ठल मंदिरासंदर्भात 1973 साली कायदा होऊन 2014 साली कोर्टामार्फत अंमलबजावणी झाली व बडवे उत्पाद सेवाधारी मंडळांचे वंश परंपरागत हक्क संपुष्टात आले. त्यांची कुटुंब उघड्यावर पडली. त्यानंतर सध्याच्या या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये याच बडवे उत्पाद सेवाधारी मंडळींची घरे मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. संख्येने लहान व छोट्या समूहावर शासनाकडून वारंवार होणारा अन्याय पंढरपूर कॉरिडॉरला प्रखर विरोधाचे कारण मानले जाते. देशातल्या दुसऱ्या कुठल्याही तीर्थक्षेत्रापैकी पंढरपुरात येणारा भाविक हा गोरगरीब शेतकरी वर्गातील आहे. पंढरपूर कॉरिडॉर करून व्हीआयपी कल्चर रुजवू पाहणाऱ्या शासनाने या गोरगरीब भाविक वारकऱ्यांचा विचार केलेला आतापर्यंत तरी निदर्शनास आलेले नाही. आजही वारकऱ्यांसाठी 200 ते 300 रुपयांमध्ये येथे राहण्याची सोय उपलब्ध होते. मंदिर परिसरात असलेल्या मठ, पुरातन वाडे व घरोघरी या यात्रेकरूंचा म्हणजेच यजमान कृत्याचा व्यवसाय केला जातो. आता पंढरपूर कॉरिडॉर झाल्यानंतर हा भाग निवासबंदी क्षेत्र होणार आहे. त्यामुळे या परिसरात राहणारे सर्व जाती धर्माचे लोक व गोरगरीब वारकरी यांचे कायमचे नुकसान होणार आहे. शासनाच्या प्रकल्पाला विरोध असण्याचे हेही एक कारण आहे. साहजिकच भाविकांचा ओघ असल्याने लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने या भागात थाटली आहेत. काही ठिकाणी स्वतः जागा मालकांची दुकाने आहेत, तर काही दुकाने करारनामा न करता फक्त एकमेकांवर विश्वास ठेवून भाडे तत्वावर दिली आहेत. भाडेकरूंचेही एक पिढ्या झाल्या याच दुकानावर आपली उपजीविका चालवतात. पण मालक लोकांना कॉरिडॉर झाल्यानंतर आहे तेवढी जागा न मिळता ती कमी करण्यात येणार असल्याचे शासनाच्या अधिकाऱ्यांकडून संकेत मिळत आहे. त्यामुळे भाडेकरू व जागा मालक हे दोघेही या प्रकल्पासाठी अनउत्सुक असल्याचे दिसून येते. कॉरिडॉर झालाय आणि त्यामध्ये आमचे घरदार दुकानं गेलेत. आम्ही उद्ध्वस्त झालोय. अजून आम्ही स्थिर झालो नाही. तर दुसरं संकट आमच्यावर का? पण ह्याची जरुरी नाही आहे. तर दुसरा कॉरिडॉरची जरुरी नाही आहे. तर हे कॉरिडॉर कॅन्सल करावं अशी आमची आपणास नम्र विनंती. राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, शासकीय अधिकारी वारंवार सर्वांना विश्वासात घेऊन पंढरपूर कॉरिडॉर राबवला जाणार असल्याचे सांगत आहेत. पण प्रत्यक्षात पंढरपूर कॉरिडॉरची आधी सूचना निघूनही बाधितांच्या पुनर्वसनाची जागा, अधिकृत नकाशा, बाधित नागरिकांना मिळणारी रक्कम याची कुठलीही स्पष्ट भूमिका शासनाकडून घेण्यात आली नाही. आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाहीये. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे. ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल. कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते, हे मात्र योग्य नाहीये. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन, आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ, एकंदरीतच बाधितांच्या मनामध्ये सरकारविषयी प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. शासनाने कितीही भरपाई दिली तरी आमचे हे नुकसान भरून निघणार नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदाय हा पंढरपूरचा मानबिंदू. पंढरपुरात हजारो मठ, धर्मशाळा आहेत. अनेक सांप्रदायिक मंडळी पंढरपुरात वास्तव्यास असतात. पण याच संप्रदायाकडून कुठलीही मागणी नसताना हा पंढरपूर कॉरिडॉर का राबवला जातोय असा प्रश्न या संप्रदायामध्ये निर्माण झाला आहे. पंढरपुरातील व्यापारी वारकरी यांच्या संयुक्त विद्यमानाने मंदिर परिसरात असणाऱ्या सरकारी जागा याचा उपयोग करून एक आराखडा तयार करण्यात आला होता. पण शासनाने त्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. संप्रदायाला विश्वासात न घेतल्यामुळे जो शासनानं कॉरिडॉर प्रस्ताव या ठिकाणी विकास आराखडा मांडलेला त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आढळतात. या त्रुटी दूर करणं गरजेचं आहे. अनावश्यक पद्धतीचं भूसंपादन त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे वादंग निर्माण होतोय. वारकरी संप्रदायाचे प्रश्न वेगळे आहेत, त्याच्यामध्ये असणारी उत्तरे वेगळे आहेत.
हे सगळं टाळायचं जर असेल, वादविवाद शासनाला टाळायचा असेल आणि पंढरपूरचा एक चांगला विकास आराखडा तयार करायचा असेल तर वारकरी संप्रदायाकडून आणखी त्यांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे की पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती एक स्थापन करण्यात यावी, ज्याच्यामध्ये पंढरपुरातील नागरिक, वारकरी संप्रदायातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असणारी जर एक समन्वय समिती या ठिकाणी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी संपूर्ण पंढरपूरच्या प्रश्नांचा, वारकऱ्याच्या प्रश्नांचा अभ्यास करून जर त्या ठिकाणी विकास आराखड्याची नवीन पुनर्रचना मांडली केली तर कोणत्याही वादविवादाच्या शिवाय पंढरपूरचा एक चांगला विकास आराखडा पुढे येऊ शकतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या भाजप शासन अस्तित्वात आहे. हिंदूंसाठी काम करणारे सरकार अशी या शासनाची ख्याती आहे. इथे राहणारा बहुतांश नागरिक हा हिंदूच आहे. याचा विसर सरकारला पडला असल्याची भावना लोकांमध्ये आहे. राजकीय परिस्थितीचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या राजकीय महाशक्ती असणाऱ्या नेत्यापुढे सत्ताधारी व विरोधक यांनी आपल्या तलवारी म्यान करून ठेवल्याचे चित्र आहे. ज्यांना भरभरून मते मिळाली ते महाशक्तीच्या दबावाखाली असल्याचं बोललं जात आहे. सरकारने नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांनी बुद्धिचातुर्य दाखवत अनेक बाधितांना प्रलोभने दाखवत सरकारच्या बाजूने वळविण्यात यश प्राप्त केले असले तरी अजूनही विरोधात असणारी संख्या मोठी आहे. नुकतीच पंढरपूरची आषाढी वारी पार पडली. 28 लाख भाविक या वारीमध्ये सहभागी झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मग एवढे लोक असूनही कुठलीही चेंगराचेंगरी नाही, कुठलाही दुर्दैवी घटना घडली नाही. मग फक्त 4 वाऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना विस्थापित करण्याची काय गरज आहे? विकासाला विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली व्हीआयपी कल्चर आणण्यासाठी एवढा मोठा पसारा रिकामा करून शासनाच्या पैशाची नासाडी कशासाठी, असा सवाल पंढरपुरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे पंढरपूरची प्राचीन संस्कृती, हेरिटेज वास्तू तर दुसरीकडे वारकऱ्यांच्या सोयी सुविधा या दुहेरी संकटात पंढरपूर कॉरिडॉर अडकला आहे. प्रशासन व रहिवासी या दोघांनी मिळून सामंजस्याने यावर तोडगा काढण्याची गरज भाविकांकडून व्यक्त होत आहे. आपल्याला हा आमचा रिपोर्ट कसा वाटला याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.